साहेब तिथं आमचे सहकारी अनिकेत डोंगरे म्हणून त्याचा फोन आला संध्याकाळी, मला वाटतं 6 वाजले असतील, 6:30च्या सुमारास. इथं एक गंभीर अपघात झाला. इर्टिगा गाडी, फिगो गाडी आणि एक तिसरी एक लाईनची इर्टिगा गाडी होती. असा तिहेरी अपघात झालाय. आणि याच्यात म्हणजे त्यांनी जी प्राथमिक माहिती दिली की याच्यात 100% 1-2 एक्सपायर झाल्याचे त्यांनी त्या ठिकाणी फोनवर सांगितलं. कारण अपघात इतका गंभीर होता. त्यांनी पण प्रथमदर्शनी पाहताना असं वाटलं असून त्याला, कारण गाडीचा दोन्ही गाड्यांचा, इर्टिगा असेल ती फिगो गाडी असेल, प्रचंड त्या ठिकाणी गाडीचं नुकसान झालेलं आहे. आम्ही सगळे नारायणगावकर मंडळी त्या ठिकाणी सगळेजण धावून गेलो. नारायणगाव भाऊपाटे होते, विकास सनातोडकर होते, रोहन वाजगे होते आणि नारायणगाव पोलीस डिपार्टमेंटचे सगळे अनेक जण त्या ठिकाणी मदतीसाठी धावून आले. केळकर साहेब आणि त्यांची सगळी टीम. साहेब याच्यात प्रथमदर्शनी त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गाड्या सगळ्या बाजूला घेतल्या, पेशंटला ॲम्ब्युलन्समध्ये पाठवून दिलं. याच्यात असं समजतं की संजय लिंबाजी खंडाळे यांचं दुर्दैवी निधन झालंय. गोळेगावचे आपले आहेत आणि त्यांची मिसेस कीर्ती खंडाळे या ठिकाणी उपचार घेते. आणि दुसऱ्या गाडीमध्ये काही नगरची मंडळी, त्याच्यामध्ये ऋतिक कदम, माया कदम, ऋषिकेश कदम, नामदेव कदम, रुचिता कदम हे गंभीर जखमी आहेत. आणि अशा आणि दुसरी एक तिसरी गाडी, त्याच्यामध्ये चालक अझरुद्दीन काजी इर्टिगा गाडीचे आणि आकाश मेढे राजुरी, अशा सगळ्यांचे खरं तर हे सगळेजण गंभीर जखमी आहेत. आणि जे त्या ठिकाणी मृत पावलेत त्यांना त्या ठिकाणी सरकारी दवाखान्यात त्यांची त्या ठिकाणी बॉडी नेण्यात आली. आणि हा अपघात 6:30-7 वाजता साहेब झालेला आहे. हा इतका गंभीर अपघात होता. अख्खं ट्रॅफिक जाम होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आजच्या गाड्यांचा चक्का सुरू झाला होता अक्षरशः. तिथे गेल्यानंतर परिस्थिती अशी होती की एक नेमकं समजत नव्हतं याच्यात नेमकं किती जण दगावलेत. परंतु दुर्दैवाने जुन्नर तालुक्यातील गोळेगावचे संजय खंडाळे यांचं त्यात दुर्दैवी निधन झालं. खरं तर आम्ही वारंवार या गोष्टीचं आव्हान आणि विनंती करतोय की सध्या आता इथं पावसाळ्याचे पण दिवस सुरू झालेत आणि साहेब एवढ्या 10 ते 15 दिवसात इतके अपघात घडलेत, इतके जुन्नर तालुक्यातील तरुण गेलेत. आम्ही रोज वारंवार या गोष्टीची विनंती करतोय. कृपया मोटरसायकल असेल, 4 चाकी असेल, या गाड्या चालवताना काळजीपूर्वक चालवत जा. आपल्या एखाद्या घटनेमुळं एखादं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं. आता आपण पाहतोय की हॉस्पिटलला इथे सगळे नातेवाईक प्रचंड टेन्शनमध्ये, सगळेजण गंभीर उपचार घेतात. ते एकीकडं संजय खंडाळ्यासारखा आमचा तालुक्यातला एक सहकारी त्या ठिकाणी दगावलाय. त्याची मिसेस या ठिकाणी उपचार घेते. तिला कुठली कल्पना नाही. संजय लिंबाजी खंडाळे, परंतु त्यांच्या साहेब मिसेसला माहीत नाही. ते आतमध्ये उपचार घेतात. ते म्हणजे असं एक दुर्दैवी घटना आपल्या तालुक्यावर खरं तरी शोककळा आहे. अशा पद्धतीने गंभीर अपघात होणं, याच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून माझी ही कळकळीची विनंती राहील की आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत, गाडी चालवताना विशेषतः काळजीपूर्वक चालवत जा. आणि या ठिकाणी जेणेकरून अपघात होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही सगळे स्वतःची, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, एवढीच आमची विनंती. वाहतूक सुरळीत झालेली आहे. वाहतूक साहेब सुरळीत झाली. आम्ही मग सगळेजण जेवढे होतो आणि पोलीस डिपार्टमेंटचे लोक होती, पोलीस पाटील होते, आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी सगळ्या गाड्या बाजूला केल्यात. वाहतूक पहिली सुरळीत करून दिली. पोलीस वेळेवर पोहोचले, अगदी वेळेत आले साहेब. ॲम्ब्युलन्स पण त्या ठिकाणी जे जखमी होते त्यांना पण ते मॅक्स केअर हॉस्पिटलला आणले. आणि जो त्या ठिकाणी निधन झाले त्यांना सरकारी दवाखान्यात दिले. तुमचं कुठलं गाव आहे? नगर. काय कुठे चालले होते? भीमाशंकर वरून येत होतो. अच्छा. आणि नगरला निघाले होते. फाटा फुटतो तिकडे चाललो होतो. म्हणजे कशामुळे अपघात झाला काय प्रथमदर्शनी काय, कशामुळे अपघात झाला? काय अपघात कसा झाला काय? समोरून गाडी आली, त्या गाडीचा टायर फुटला होता वाटतं आणि या गाडीला धडक दिली त्या गाडीने.
किती लोक जखमी झाली तुमच्या बरोबरचे? मी होते. काय म्हणाले? तुमच्या गाडीतली किती लोक जखमी झाली? आमची गाडी नव्हती. आम्ही दुसऱ्या गाडीत होतो आणि हे त्या गाडीत होते. Ertiga. तुम्ही कुठल्या गाडीत होते? आम्ही दुसऱ्या गाडीत होतो. अच्छा, दुसऱ्या वाहनात होते. मंचरला सोडलं. मंचर पासून त्यांना आळे फाट्याने नगरला जायचं होतं आणि आम्ही तर आता काय नेमकी वस्तुस्थिती? तर काय तास काय घडलं, मी पुढं बसलेलो होतो, तर मम्मी माग होती, बघूच्या माग होती, बहीण आणि पप्पा, आणि ती माग झोपलेली. ड्रायव्हर गाडी चालवत होते, पाऊस चाललेला होता आणि ती गाडी अचानक आम्ही डिवायडरची हायवेला कुठं जातो, गाडी डायरेक्ट अशी आली तर अशी दास. मला फक्त लाल कलरची गाडी आठवते, ती अशी होती, तिथं बोरेट आठवते, ती आमच्या गाडीकडे येते, मला दिसतंय करणार काय ती टोपली. त्याच्यानंतर मला डायरेक्ट ज्यावेळेस मला अँब्युलन्स मध्ये नेत होती तेव्हा म्हणजे सुट्टीवर आलो की आपल्याबरोबर काहीतरी झाले. तुमचं नाव काय आणि गाव कुठलं? माझं नाव ऋषिकेश नामदेव कदम, मी नगरला राहायला. प्रॉपर नगर? हा, प्रॉपर नगर आहे. तुमच्या गाडीत किती माणसं होती? आमच्या गाडीत ड्रायव्हर 6 जण, म्हणजे आमची फॅमिली 5 जणांची आणि ड्रायव्हर. ठीक आहे, काळजी घ्या, मी लवकर बरे व्हाल. महामार्गावर मारुती शोरूमच्या पुढे 2-3 वाहनांचा अपघात झाला. ते जखमी आपल्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे. त्यांची प्रकृती कशी आहे? आपल्याकडे 6 ते 7 रुग्णांना पोलिसद्वारे घेऊन आले पाहिजे. त्यापैकी 3 पेशंट प्रकृतीची चिंताजनक आहे. आपले 2-3 जे आहेत पेशंट त्यांना थोडंसं डोके लावून लागलं आहे, तर आपण त्यांना सगळं प्राथमिक उपचार वेळेत मिळाल्यामुळे सगळे आपण लवकरात लवकर स्टेबल केले. तुम्ही आता एक वैद्यकीय ऑफिसर आहात, पावसाळी दिवस आहे, वाहन चालकांना किंवा जे लोक पर्यटनाला जातात, तीर्थस्थळी जातात, यांना पावसाळ्यामध्ये वाहन चालवण्यासंदर्भात काय आवाहन कराल? सर्वांनी या पावसामध्ये कसं आता रोडवर भरपूर प्रमाणात पाणी कसं असतंय, समोर ग्लासवर बऱ्यापैकी पाणी येतं, 2 दुतर्फा गाड्यांची वाहतूक असल्यामुळे सर्वांनी वाहने सावकाश चालवले पाहिजे. दरवर्षीप्रमाणे अपघात जे होतात त्यावेळेस आपण प्रयत्न केले पाहिजेत की अपघाताचं प्रमाण वेळेस कमी झालं पाहिजे. तर सगळे पेशंट तुम्ही इथे आणलेले आहेत, साधारण किती वाजता घडला अपघात आणि काय पाहिलं तुम्ही? साधारणपणे 6:30च्या आसपास हा अपघात झालेला आहे. पाऊस खूप चालू होता? पाऊस थोड्याशा प्रमाणात चालू होता. बरं. ते लाल गाडी पलीकडून स्लिप झाली वाटते, ती अच्छा. एर्टिगावरती पडली आणि एर्टिगाने मला डेट दिला थोडासा. माझी मग गाडी किती वाहनांचा अपघात झाला? काय टोटल 3 वाहनांचा अपघात. काय कशामुळे झाला? टायर फुटला? नाही, टायर नाही, ते लाल गाडी स्लिप झाली पलीकडनं, ती पलटी होऊन अलीकडच्या लेनवरती आली. एर्टिगावरती पडली ती. त्याच्यानंतर एर्टिगाचा मला डेट बसला आणि माझी गाडी रस्त्याच्या मग ती गाडी कशामुळे स्लिप झाली असेल? साधारणपणे पाण्यामुळे स्लिप झाली असेल असा एक. वेग पण जास्त असेल ना? आता तुम्ही एक वाहन चालक आहात, पाऊस पडतोय, पावसाळी वातावरण असतं, काय कशा प्रकारे काळजी घ्याल आणि तुमच्या इतर सहकाऱ्यांना काय आवाहन कराल? साधारणपणे गाडी पाऊस असेल तर शक्यतो ड्रायव्हिंग करूच नाही, थोडा वेळ थांबलं तर ते बरं राहते आणि थोडीशी काळजी घेतली पाहिजे. तुमचं नाव काय आणि गाव काय? गाव कुठलं? मी विक्रम विलास वायकर, राहणार वडगाव काशिंदे, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. तुम्ही कुठे चालले होते? मी मंचर व नारायणगाव दिशेला आहे. पुणे नाशिक महामार्गावर ज्या मारुती शोरूम आहे तिथे जो अपघात झालाय त्याच्यामध्ये जे जखमी झालेले आहेत त्यांच्यावर नारायणगाव या ठिकाणी उपचार केले जात आहेत. नारायणगावच्या पोलिसांनी तत्परता दाखवलेली आहे. इथे मंगेश लोखंडे आहेत, त्यांचे सहकारी आहेत, पोलीस पाटील आहेत. पोलीस नेहमी तत्परतेने अशी काही घटना घडल्यावर तातडीनं तिथं पोहोचतात. नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे, त्याचबरोबर या विभागाचे DYSP धनंजय पाटील, ही सगळी मंडळी तत्परतेने काम करतात. नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे, सूरज वासगे, या सगळ्या मंडळीनं हे जे अपघात झाले, त्यात जखमी झालेत, त्यांना एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे. पावसाळी दिवस आहे, जे वाहन चालक वाहन चालवतात, वाहन सावकाश चालवा का जेणेकरून अपघात होणार नाही. आज झालेल्या या अपघातामध्ये एक दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळत आहे, परंतु प्रत्यक्षात काही वेळानंतर ही माहिती मिळणार आहे. अनेक जण जखमी झालेले आहेत. जखमींवर नारायणगावच्या या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. वाहन चालकांनो, वाहन सावकाश चालवा, पावसाळ्यामध्ये स्वतःची काळजी घ्या. सुरेश वाणी, विघर टाइम्स, नारायणगाव.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.